हिवाळी अधिवेशनावेळी एकमेव लोकशाही मराठीनं राज्यातल्या शेतकऱ्यांच्या समस्या उचलून धरल्या होत्या। राज्यातल्या कांदा, कापूस, द्राक्ष आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी हमीभाव तसंच शासकीय खरेदीचे प्रश्नही मांडले होते। यावर विचारलेल्या प्रश्नांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तरं दिली आहेत। अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवर हा प्रश्न निश्चितपणे मार्गी लावू असं आश्वासन भुसेंनी दिलंय। निश्चितपणे आपल्या सर्वांच्यासाठी चिंतेची ती बाब आहे। द्राक्षाच्या संदर्भामध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट शेतकरी बांधवांची त्या ठिकाणी होत असते। अनेक शेतकरी कर्जबाजारी पण झालेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून शासन पातळीवरनं हा विषय त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावला जाईल। मला वाटतं की योगायोगाने कृषी मंत्रीपद पण आपल्या जिल्ह्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून कृषी मंत्री महोदय पण यामध्ये पुढाकार घेतील। आम्ही सर्वजण मिळून द्राक्ष उत्पादक शेतकरी बांधवांना पण दिलासा कसा मिळेल, त्यांना न्याय कसा मिळेल त्या दृष्टिकोनाचा मार्ग काढू। 4 दिवसापासून कांद्याच्या संदर्भामध्ये आपल्या नाशिकचे सर्व आमदार आम्ही उपमुख्यमंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदयांना या संदर्भामध्ये भेटलो। केंद्राशी संपर्क साधून संवाद साधून जी काही 20% निर्यातीचं जे काही टॅक्स आहे तो रद्द करणं अशी मागणी आम्ही केलेली आहे। मला वाटतं मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय केंद्राशी ऑलरेडी बोललेले आहेत आणि लवकरात लवकर हा निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचा पदरात पाडू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।